कल्याण पूर्वेतील एक धक्कादायक घटना समोर आली आहे। दुचाकीस्वार दुचाकीसह खड्ड्यात पडलाय। दुर्घटनेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे। पाईपलाईन टाकण्यासाठी खोदण्यात आला होता हा खड्डा आणि या खड्ड्यामुळे हा अपघात झालाय। दृश्य आपण पाहतोय कल्याण पूर्वेमध्ये खरं तर एक धक्कादायक घटना घडलेली आहे। दुचाकीस्वार आपल्या दुचाकीसह या खड्ड्यात पडलाय। खरं तर पाईपलाईन टाकण्यासाठी हा खड्डा खोदण्यात आला होता आणि या खड्ड्यामुळे हा दुचाकीस्वार थेट आपली दुचाकी घेऊनच या खड्ड्यात पडलाय। तर कल्याण पूर्वेतील ही घटना आहे। सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी अशोक कांबळे आपल्या सोबत जोडले जात आहेत। अशोकजी, काय सविस्तर माहिती? मेघना, कल्याण पूर्वेला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने एक मोठी पाण्याची पाईपलाईन टाकण्याचं काम सुरू आहे। अनेक दिवसापासून काम सुरू आहे, मात्र एकदम धीमी गतीने काम सुरू आहे। मोठा खड्डा तिथे जेसीबीच्या साहाय्याने खोदला होता आणि त्याच्यामध्ये काही पाईप देखील टाकले होते, परंतु त्याला व्यवस्थित बाजूनी जे सपोर्ट दिला पाहिजे होता, काहीतरी बॅरिकेड वगैरे लावलं पाहिजे होतं, लावलेलं दिसत नाहीये। त्यामुळं तिथे दुचाकी त्या खड्ड्यामध्ये पडलेले आहे। निश्चित धन्यवाद अशोक, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।